देवानकर. सुरुवात आपण शैलेंद्र सर आपल्यापासून करणार आहोत. खरं तर 2 दिवसाची ही प्रमुख शिखर बैठक नवी दिल्लीत पार पडलेली आहे. खरं तर असे अनेक गोष्टी आपण म्हणता येतील की ज्या अधोरेखित करता येतील भारताच्या, खास करून ज्या प्रकारे निर्णय भारताने घेतलेले आहेत आणि भारताची लीडरशिप आपण ज्या प्रकारे म्हणू. पण प्रमुख असे कुठले मुद्दे आहेत जे आपल्याला हायलाइट करावेसे वाटतात या 2 दिवसाच्या शिखर संमेलनातले? मला असं वाटतं की एक अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाची ही घडामोड आहे. पहिल्यांदाच भारताला G20च्या अध्यक्षपदाचा बहुमान हा मिळालेला होता आणि भारताने एका वेगळ्या पद्धतीने हा जो बहुमान आहे हा बहुमान साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे भारताने या माध्यमातून काही ट्रेंड सेट केलेले आहेत आणि हे ट्रेंड जे आहेत ते पुढच्या वर्षी ब्राझील, त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि येत्या काळामध्ये G20च्या ज्या ज्या ठिकाणी बैठका होतील त्या त्या ठिकाणी मार्गदर्शक ठरतील अशा प्रकारचे हे ट्रेंड सेट केले. त्यातले 2 अत्यंत महत्त्वाचे ट्रेंड्स आहेत. त्यानंतर आपण या 2 दिवसाच्या परिषदेमध्ये काय झालं त्याकडे प्रामुख्याने वळू. त्यातला पहिला सेट जो होता ज्याचा उल्लेख अत्यंत उत्तम शब्दांमध्ये एस जयशंकर यांनी केला, तो म्हणजे आपण हे अध्यक्षपद जनभागीदारीच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा असं घडलं की भारतातल्या समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये हा मेसेज गेला पाहिजे. यापूर्वी ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे अॅन्युअल कन्क्लेव्हज किंवा परिषदा या व्हायच्या भारतामध्ये, त्या वेळेला त्या दिल्ली आणि त्या दिल्लीमधल्या विज्ञान भवन आणि त्या विज्ञान भवन मधले मोजके अधिकारी यांच्यापुरत्या मर्यादित राहायच्या. परंतु सध्या आपण भारतीय परराष्ट्र धोरणाच्या लोकशाहीकरणासाठी प्रयत्न करतो आहोत आणि आपल्या लोकशाहीकरणाच्या ह्या प्रक्रियेतलं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे G20चं अध्यक्षपद भारताने ज्या पद्धतीने राबवलं त्या पद्धतीने. त्यामुळे पहिले तर जनभागीदारी हा त्याच्यातला पहिला ट्रेंड जो सेट केलेला आहे. केवळ 2 दिवसाच्या परिषदेसाठी सर्व सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी एकत्र यायचं, चर्चेच्या औपचारिकता पूर्ण करायची यापुरते मर्यादित राहायला नको, तर जनसामान्यांच्या ज्या आकांक्षा आहेत त्याचं प्रतिबिंब त्यामध्ये पडायला हवं. त्यामुळे पहिला प्रवाह हा आपण सेट केला. दुसरं असं झालेलं आहे की पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की G20चं जे अॅन्युअल समिट आहे, जी काल आणि आज पार पडली, त्याच्या पूर्वी 6 महिने साधारणतः 220 बैठका 60 शहरांमधनं आपण पूर्ण केल्या, ज्यामध्ये 125 देशाचे प्रतिनिधी आले होते. अशा पद्धतीने 125 देशांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करणं, विविध बैठकांचं आयोजन करणं, इन्फ्रास्ट्रक्चर पासून टुरिझम पर्यंतचे सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणं, असा प्रकार यापूर्वी कधीही ज्या ज्या देशांकडे G20चं अध्यक्षपद होतं कधीही घडलेला नाही. त्यामुळे आपण हे 2 महत्त्वाचे ट्रेंड सेट केलेले आहेत आणि हेच ट्रेंड आपण त्याचं रिफ्लेक्शन हे या G20चं जे दिल्ली डिक्लेरेशन झालं त्यामध्ये केलं. जसं आपण सबका साथ सबका विकास ही जी प्रक्रिया आहे ज्यामध्ये जनसामान्यांना आपण या विकासाचा प्रवास सामावून घेतोय, त्याचप्रमाणे केवळ G20च्या 20 देशांपुरतं जागतिक आर्थिक विकासाचे जेही काही सगळे परिणाम आहेत किंवा जेही सगळे फायदे आहेत ते केवळ 20 देशांपुरते का मर्यादित ठेवायचे? तर त्याच्यामध्ये सर्वसामान्य, गरीब आणि विकसनशील इतर देशही समाविष्ट झाले पाहिजे आहेत, ही भारताची भूमिका आहे. आणि म्हणूनच भारताने यावेळेला आग्रह धरला. सगळ्यात महत्त्वाचा आग्रह होता, ही खरं तर मागणी जुनी आहे की जो आफ्रिकन कॉन्टिनेंट आहे, आफ्रिकन युनियन आहे, 54 देश त्याचे सदस्य आहेत, त्यापैकी फक्त दक्षिण आफ्रिका हा एकमेव G20चा सदस्य होता. ही जुनी मागणी होती की तुम्ही जसं युरोपियन महासंघाला तुम्ही G20 मध्ये घेतलं, मग आफ्रिकन महासंघाला तुम्ही का सोडलं? तर भारताने गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने राजनैतिक प्रयत्न केलेले आहे त्या पद्धतीने बघता आज G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश होणं ही भारताची फार मोठी डिप्लोमॅटिक विक्ट्री आहे. हा भारताच्या राजनयाचं मोठं यश आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक अत्यंत मोठं यश आहे. आणि केवळ भारताने आम्ही ग्लोबल साऊथचा व्हाईस आहोत, आम्ही त्याचे प्रतिनिधी आहोत एवढं कागदोपत्री सांगितलेलं नाहीये. खरं तर लक्षात घ्या, ग्लोबल साऊथ ही जी टर्मिनॉलॉजी आहे ही डिप्लोमसीच्या लेक्झिकॉन मध्ये भारताने इंट्रोड्यूस केलेली आहे. ग्लोबल साऊथ हा पहिल्या अशा प्रकारची संकल्पनाच नव्हती. थर्ड वर्ल्ड कंट्रीज म्हणून यांचा उल्लेख केला जायचा. आज ग्लोबल साऊथची संकल्पना डिप्लोमॅटिक लेक्झिकॉन मध्ये आणणं, केवळ आणणंच नाही तर त्याला खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी पूर्ण करून उतरणं. आज आपण आफ्रिकन युनियनला ती नेटवर्किंग करून सदस्यत्व दिलं. आज G20चं G21 झालं. हे आपलं पहिलं आउटकम झालं. दुसरा जो अत्यंत महत्त्वाचा प्रकार झाला तो म्हणजे दिल्ली डिक्लेरेशन जे डिक्लेअर झालं ते खरं तर आज डिक्लेअर व्हायला पाहिजे होतं, जे कालच केलं. काल पंतप्रधान मोदींनी खास त्याची घोषणा केली. मी खरं त्याच प्रश्नाकडे येणार होतो आपल्याकडे सर, की तुम्ही डिक्लेरेशनच्या संदर्भात सांगत आहात. खरं तर इतके देश जेव्हा एकत्र येतात, प्रत्येक देशाच्या काही स्पेशल स्वतःचे इंटरेस्ट असतात, ते इंटरेस्ट साधून देखील त्यांना एका गोष्टीवरती संमत करणं खरं तर ही तारेवरची कसरत आहे आणि भारताला त्यात यश मिळालं. नेमकं या संदर्भात आपण काय म्हणाल की कशा प्रकारे भारताने मेहनत केली? 60 शहरांमध्ये 250हून जास्त बैठका
आणि त्याच्यानंतर जेव्हा डिक्लेरेशन समोर होतं आणि डिक्लेरेशन पारित होतं, खरं तर खूप मोठी गोष्ट भारतासाठी आहे. हे नक्कीच आहे आणि ही तुमची डिप्लोमॅटिक टेस्ट होती. ही टेस्ट यासाठी होती, की जसं G20 हा खरं तर 2008 नंतर व्यक्तींचा ॲक्टिव्ह झालेला ग्रुप होता. खरं तर 1999 ला जरी याची निर्मिती झालेली असली, तरी त्यावेळेला केवळ अर्थमंत्री एकत्र यायचे. पण 2008 मध्ये बराक ओबामा तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी हा निर्णय घेतला, की सगळ्या G20च्या राष्ट्रप्रमुखांना पण एकत्र आणा आणि त्यावेळेचा एशियन करन्सी क्रायसिस पासून तर अगदी ब्लॅक मनीचा प्रश्न जो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2016च्या G20च्या परिषदेत मांडला, कॉर्पोरेट टॅक्स पासून अत्यंत महत्त्वाचे निर्णय G20च्या प्लॅटफॉर्मवरनं घेतले गेले आणि G20 साधारणतः 42 वित्तीय संस्थांना मार्गदर्शन करणारी ही एक मोठी आंतरराष्ट्रीय इन्फॉर्मल जरी असली प्लॅटफॉर्म आहे हा. पण बघा गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये G20चा जो इम्पॉर्टन्स आहे, सिग्निफिकन्स आहे, तो थोडासा कमी झालेला होता. तो कमी होण्यामागचं कारण असं आहे, की नॉर्थ आणि साऊथ असेल, ईस्ट आणि वेस्ट असेल, यांच्यामधलं जे पोलरायझेशन आहे, यांच्यामधला जो तणाव आहे, हा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढला होता. ज्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या इंट्रोडक्टरी रिमार्क्समध्ये केला, की एक ट्रस्ट डेफिसिट जो म्हणतो आपण, हा ट्रस्ट डेफिसिट फार वाढलेला आहे. आणि तो ट्रस्ट डेफिसिट ब्रिज करण्यासाठी आपण त्याच पद्धतीने वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचरचा नारा आपण यासाठी दिलेला होता. वसुधैव कुटुंबकमचा आपला नारा होता. आणि म्हणून सगळ्यात मोठं चॅलेंज काय होतं, की रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेला रशिया आणि चायनाने स्वतःचा स्वतंत्रपणे इन्फॉर्मल का होईना अशा प्रकारचा गट तयार केला, इकडे अमेरिका, युरोपियन देश आहेत, अशा प्रसंगी युक्रेन युद्धाचा उल्लेख न करता, रशियाच्या आक्रमणाचा उल्लेख न करता, कशा पद्धतीने हा एक कॉमन कन्सेन्सस हा जो तयार करणं आहे, हा कॉमन कन्सेन्सस करणं म्हणजे बालीमध्ये ज्या वेळेला पहिल्या वेळेला इंडोनेशियाची कॉन्फरन्स झाली लास्ट इयरला, त्यावेळेला प्रचंड त्रास झाला आणि ज्या वेळेला ते बाली डिक्लेरेशन घोषित झालं, त्यावेळेला अनेक फुटनोट्स टाकल्या गेल्या. पण यावेळेला असं झालं 34 पानांचं डिक्लेरेशन आहे, 83 पॅराग्राफ्स आहेत, त्यापैकी 8 पॅराग्राफ केवळ रशिया युक्रेन युद्धावरती केलेले आहेत, कुठेही फुटनोट नाहीये आणि प्रत्येक देशाची याला सहमती आहे. हे जे आहे हे अत्यंत मोठं डिप्लोमॅटिक यश आहे. चायना सारख्या देश असतील किंवा जे असे देश आहेत की त्यांना कदाचित भारताचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात बघवत नाहीये, त्यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले ह्या सगळ्या गोष्टींना सॅबोटेज करण्याचे. पण ज्या पद्धतीचं नेटवर्किंग आपलं झालेलं आहे, दिल्ली डिक्लेरेशन डिक्लेअर कालच्या पहिल्याच दिवशी होणं ही आपली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे आणि फार चांगल्या पद्धतीने ही लँग्वेज डिझाईन केली गेलेली आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे या सगळ्याच गोष्टी मान्य केल्या गेलेल्या आहेत. बाली डिक्लेरेशन मध्ये डायरेक्ट रशियन अॅग्रेशन हा उल्लेख होता, युक्रेनच्या टेरिटरी इंटेग्रिटीचा होता, परंतु असं न करता आपण युनायटेड नेशनच्या चार्टर मधले जे क्लॉसेस आहेत ते प्रॉपरली साईट केले. प्रत्येक देशाला आपलं सॉव्हरेनिटी आणि टेरिटरी इंटिग्रिटी अबाधित ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्याला जर थ्रेट झाला असेल तर त्याच्या विरोधामध्ये ऍक्शन घेण्याचा अधिकार देखील त्या देशाला आहे. हे म्हटल्याने आपल्याला काय म्हणायचं ते देखील स्पष्ट झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी जे सांगितलं होतं की आजचं युग हे युद्धाचं युग नाही, हे शांततेचं युग आहे, त्याचं एक्झॅक्ट रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये येऊन गेलंय. वसुधैव कुटुंबकम या टर्मिनॉलॉजी विषयी पण काही जणांना ऑब्जेक्शन होतं, त्याचंही इनडायरेक्टली रिफ्लेक्शन याच्यामध्ये येऊन गेलेलं आहे. तर मला असं वाटतं की आपली ही 100% विन विन सिच्युएशन आहे. आपण अगदी. याला सर, कशा तुम्ही पद्धतीने ट्रस्टचा एक तुम्ही मी थोडं इंटरफेअर करतो त्याच्यामध्ये खरं तर तुम्ही ट्रस्टचा एक विषय मुद्दा मांडलात. खरं तर ट्रस्ट भारतावरती यावेळेला विश्वास इतका आहे की आपण बघितलं की काही जे विकसनशील देश आहेत त्यांचा आवाज देखील आपण बनतोय. तुम्ही ग्लोबल साऊथचा एक मुद्दा मांडलात, त्या अनुषंगाने आपण बघितलं की कशा प्रकारे आपण ग्लोबल साऊथला जे आहेत सगळ्या देशांना एकत्र करतोय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेला आफ्रिकन कंट्रीजला पण घेतलेलं आहे. खरं तर ग्लोबल साऊथ असतील किंवा विकसनशील देश असतील त्यांचं प्रतिनिधित्व नाही, पण एक प्रकारे आपण म्हणू की त्यांचा आवाज सक्षमपणे मांडण्यासाठी भारत सध्या तयार झालेला आहे. हाही मेसेज हा G20 मधून गेलेला आपण दिसतोय का? नाही, तो नक्कीच आहे. याचं कारण असं आहे की G20च्या विषयीचं एक जे ऑब्जेक्शन होतं ते ऑब्जेक्शन असं होतं की युनायटेड नेशन ही जगातली सगळ्यात मोठी संघटना आहे, पण ती अनमॅनेजेबल आहे. 193 सदस्य आहेत. त्यातल्या त्यात G7 ही जगातली एलिटिस्ट देशांची, सर्वात श्रीमंत देशांची संघटना आहे. मग त्याच्यातला मध्यम मार्ग म्हणून आपण G20चा उल्लेख आपण केला. पण G20ची सदस्य संख्या ही 2008 ला डिटरमिन झाली. विकसित, विकसनशील अशा दोन्हींचा प्रकार आहे. पण जे गरीब देश आहेत, जे कर्जविळख्यामध्ये अडकलेले देश आहेत, त्या देशांच्या संदर्भात काय, हा फार महत्वाचा पाठ होता. आणि मग युरोपियन महासंघाला तुम्ही G20चं मेंबर बनवता आहात आणि पहिल्यांदाच आपण प्रथम आपण बघितलं की पहिल्यापासूनच युरोपियन देश हे डॉमिनंट राहिले वर्ल्ड पॉलिटिक्स मधलं, इकॉनॉमिकली असो, पॉलिटिकली असो, सिक्युरिटी वाईज असो. परंतु आता 21st सेंचुरी मधलं पॉलिटिक्स हे बदललेलं आहे. पेंडुलियम जे आहे आता युरोपकडनं आशियाकडे आलेलं आहे, आफ्रिकेकडे आलेलं आहे.
त्यामुळे आफ्रिकन देशांना रिप्रेझेंटेशन मिळणं हे अत्यंत गरजेचं होतं. याच्यातला भारताचा दुसरा इंटरेस्ट होता. एक तर यापूर्वी देखील भारताने नॉन अलाइनमेंट मुवमेंटच्या माध्यमातून थर्ड वर्ल्ड कंट्रीजचं रिप्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यावेळेला फॉरेन पॉलिसी आपली अत्यंत अत्युच्च क्षणावरती होती आणि त्यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या काळामध्ये आपण बघतो की ग्लोबल साऊथच्या माध्यमातून आपण त्याला रिप्रेझेंट करतो. याचा दुसरा अर्थ असा हे आहे, त्याचा जो पार्ट आहे तो फार महत्वाचा आहे की आपण सुरुवातीला आफ्रिकन युनियनला सदस्य करून घेतल्यामुळे हे जे दिल्ली डिक्लेरेशन आहे ते स्मूथली वर्कआउट करणं आपल्याला सोपं गेलं. एक दुसरं असं आहे की जर तुम्ही बघितलं की आपल्याला भारताला त्याचा काय फायदा होणार आहे, तर आज आफ्रिका जो कॉन्टिनेंट आहे हा बऱ्यापैकी अमेरिका आणि युरोपला त्यात फारसा इंटरेस्ट नाहीये, म्हणून याचा फायदा चायनाने घेतलाय. चायनाच्या ह्यूज इन्व्हेस्टमेंट आज आफ्रिकेमध्ये झालेल्या आहेत. भारत त्याच्या फार मागे आहे. पण आज आफ्रिकन देशांची इन्व्हॉल्वमेंट G20 मुळे झाल्यामुळे भारताच्या इन्व्हेस्टमेंट या आफ्रिका कॉन्टिनेंटमध्ये वाढायला सुरुवात होईल आणि एक प्रकारची जी ट्रस्ट आहे आफ्रिकन देशांची भारतामध्ये जी सुरुवातीपासून आहे ती ट्रस्ट आणखीन कन्सॉलिडेट होण्यासाठी, ती ट्रस्ट आणखी स्ट्रेंथन होण्यासाठी याचा फार मोठा मार्ग याच्या माध्यमातून मोकळा झालेला आहे आणि त्यामुळे आफ्रिकन युनियनला आपण आपल्या पाठीशी घेतलंय आणि याचा दुसरा मोठा फायदा भारताला येत्या काळामध्ये होणार आहे. तो म्हणजे ज्या वेळेला आपण युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचं परमनंट बर्थ घेण्यासाठी प्रयत्न करतो आहोत, अशा वेळेला आफ्रिकन युनियन आपल्या पाठीशी असणं, 54 देश आपल्या पाठीशी असणं ही भारताची फार मोठी स्ट्रेंथ असणार आहे आणि त्यामुळे अगदी. आपण सर्वच दृष्टिकोनातनं ज्याला मास्टर स्ट्रोक आपण म्हणतो अशा प्रकारचा मास्टर स्ट्रोक भारताचा राहिला आहे. अगदी धन्यवाद सर. आपण ऍक्च्युली